मवियाच्या आमदारांची एकत्रित बैठक पार पडली आणि या बैठकीला विधानसभा विधान परिषदेचे मिळून फक्त 37 आमदार उपस्थित होते, तर 23 आमदार गैरहजर राहिले। शरद पवार, जयंत पाटील हे वैयक्तिक कारणामुळे बैठकीला गैरहजर राहिल्याची माहिती आहे। मवियाच्या बैठकीला 59 आमदारांपैकी केवळ 37 आमदारच उपस्थित होते। विधानसभा विधान परिषदेचे मिळून 37 आमदारांची हजेरी आणि 23 आमदारांची गैरहजेरी पाहायला मिळाली। नाना पटोले, विश्वजित कदम, अमित देशमुख बैठकीला गैरहजर होते। जयंत पाटील, रोहित पवार, अभिजित पाटील, संदीप क्षीरसागर यांचीही अनुपस्थिती होती। ठाकरे सेनेचे सुनील राऊत, गजानन लवटे, बाबाजी काळे, राहुल पाटील, संजय देरकर गैरहजर होते। मतदारसंघातील बैठकीमुळे गैरहजर राहिल्याचं सुनील राऊतांचं स्पष्टीकरण आहे। मुंबईत अंबादास दानवेंच्या घरी जेवणाचा कार्यक्रम असल्यानं अनुपस्थित होतो असं संजय देरकरांचं उत्तर आहे। देरकरांनी दानवेंच्या घरी जेवणाचा कार्यक्रम असल्याचं सांगितलं, पण अंबादास दानवे बैठकीला हजर होते। आता कालच्या बैठकीला सुनील राऊत नव्हते, बरोबर ना? का नव्हते? त्यांच्या भागामध्ये एक भिंत कोसळली, पावसामुळे एक मोठी भिंत कोसळल्यामुळे काही लोक तिथे जखमी झाले, अडकले। त्यांनी मतदारसंघातच राहिला पाहिजे। रोहित पवार नव्हते, रोहित पवार एका आंदोलनामध्ये अडकलेले आहे। जयंतराव पाटील सुद्धा अशाच एका असे काही अनेकांनी आपली ती भूमिका कळवली, पण बहुसंख्य आमदार तिथे उपस्थित होते। विधान परिषदेचे होते, विधानसभेचे होते आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते ना। तर मविया म्हणून एकत्र आहोत असं आपण म्हणतो, पण खरंच आपण एकत्र आहोत का असं ठाकरे विचारतायत। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून सवाल उपस्थित करत खंत व्यक्त करण्यात आली आहे। यापुढे एकत्र म्हणून काम करावं लागणार असंही उद्धव ठाकरे म्हणतायत। तर मवियाच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले ते आपण बघतोय। मविया म्हणून आपण एकत्र आहोत असं म्हणतो, मात्र खरंच आपण एकत्र आहोत का? यापुढे एकत्र राहूनच काम करावं लागेल। मवियाच्या बैठकीत ठाकरेंकडून खंत व्यक्त करण्यात आलेली आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी हा सवाल उपस्थित करत खंत व्यक्त केलेली आहे। मविया म्हणून आपण एकत्र आहोत म्हणतो, पण आपण खरंच एकत्र आहोत का? येणाऱ्या काळात मविया म्हणून आपली एकी दाखवली पाहिजे। राज्यभरातील सभा, आंदोलनं एकत्रित करायला हवी। एकत्र राहूनच काम करावं लागेल। आपली एकी राज्यभर दिसायला हवी।